राज्याच्या वाळू धोरणामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत। घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आता 10% मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या पुढाकाराने सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला। लिलावधारकांचा आर्थिक बोजा सरकार उचलणार आहे, तर 3 वर्षातून एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार आहे। खाणकाम आराखडा, पर्यावरण परवानगी आणि इतर आवश्यक परवानग्यांचा कालावधी सुद्धा आता 1 वर्षाचा असेल। अधिक तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मागील काही महिन्यात निर्णयाचा धडाका लावतात। आता त्यांनी राज्याच्या वाळू धोरणात जे आहे ते महत्त्वपूर्ण बदल केलेत। त्याचा शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आणि या नव्या वाळू धोरणामुळे प्रधानमंत्री आवास योजना व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी हे खऱ्या अर्थाने बदल करण्यात आले आणि त्यामुळे सर्वसामान्यांना आता दिलासा दिल्याचं म्हटलं जात आहे। आपण जर बघितलं असेल तर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना 10% मोफत वाळू मिळवण्याचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालाय। त्यामुळे एकीकडे राज्य सरकार सर्वांना घरं देण्याचा प्रयत्न करत असताना आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिलावधारकांचा आर्थिक बोजा देखील आता सरकार उचलणार आहे। त्यामुळे राज्यातील वाळू व्यवस्थापन व घरकुल योजनांना गती देण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण असा मानला जातो। त्याचसोबत 3 वर्षातून एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार असल्यामुळे दिलासा मिळाल्याचं बोललं जाते। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।